हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत अगदी स्पेशल विशेष असा व्हिडिओ शेअर करणार आहे, जो सगळ्यांच्या अगदी जवळचा विषय आहे. म्हणजे तो आपला भगवान महादेव किंवा शिव. तर मी एक असं मंदिर बघितलेलं आहे जे अति प्राचीन मंदिर आहे. त्या मंदिराबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर हे जे मंदिर मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ते मंदिर आहे गोंदेश्वर मंदिर आहे. हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या ठिकाणी आहे. हे महादेवाचं मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 4 मार्चला 1909 रोजी घोषित केलेलं होतं. हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतलं बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 12व्या शतकातील गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले मंदिर आहे. बघू शकता इथे प्राणी सुद्धा किती मोकळ्या याच्याने फिरतायत आणि इथलं सगळं काम बघून तुमच्या लक्षात येतच असेल. तर हे मंदिर 125 फूट बाय 95 फूट आहे. हे मंदिर 5 मुख्य मंदिरांचा समूह असल्याने याला शैव पंचायतन म्हटले जाते. यातील गोंदेश्वराचे मुख्य शिव मंदिर मध्यावर असून सभोवती उपदेशांना 4 मंदिर आहेत. ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. ते कोणते कोणते मंदिर असणार आहेत तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचा आहे. रथसप्तमी निमित्त येथे अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार किंवा बालोपासना संकल्प केला जातो. साधारण 12व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर येथे पुरातन गोंदेश्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण होय. मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केलेले आहे. दख्खन पठारावर बांधलेले मंदिर हे साधारण काळ्या पाषाणातील असतात, पण या मंदिरात एक आचार्य म्हणून हे मंदिर गुलाबी वेस्क्युलर खडकांपासून बनवलेले आहे. बघू शकता या मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झालेला आहे. खडकाची झीज लवकर होते आणि प्रकर्षाने लक्षात येईल. तसेच त्यावर कोरीव काम देखील अवघड असते, तरीही अप्रतिम कलाकुसर केलेली आहे. बघू शकताय खूप सुंदर काम केलेलं आहे. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ह्या मुख्य मंदिराच्या आजूबाजूला 4 मंदिरं आहेत. तर त्यापैकी मुख्य मंदिर हे विष्णुदेवाचे आहे. पहिले मंदिर हे विष्णुदेवाचे आहे. बघू शकता इथे दिलेले आहे. आजूबाजूला सगळे मंदिरं आहेत. 4 मंदिरं आहेत. त्यानंतर हा मुख्य गेट आहे. त्या बाजूला नंदीसाठी असलेला मोठा सभामंडप म्हणजे मंडप आहे छोटासा. त्या बाजूला असलेलं अगदी छोटंसं शिवलिंग आहे. या मंदिरात अजून एक वैशिष्ट्य आहे. गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिरात बाहेर सोडले जाते. तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड दिसते, पण इथे तसं नाहीये. तर इथे नंदी आणि नंदीसाठीचा मंडप तुम्ही बघू शकताय. खरंच खूप सुंदर दिसतंय. खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही जर सिन्नरच्या जवळपास राहत असाल तर अवश्य भेट द्या, कारण पुरातन काळातल्या गोष्टी ह्या आपण बघायला हव्यात आणि त्या जपायला सुद्धा हव्यात. बघू शकताय भव्य दिव्य असा नंदी आहे. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल तर ती तुम्हाला गोष्ट आली नसेल तर लक्षात आणून देते. बघू शकताय मंदिरं खूप सुंदर आहेत इथले. खरंच खूप छान आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली नसेल तर लक्षात आणून देते. या नंदीचे कान काढून टाकलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस मुघल साम्राज्य होतं त्यावेळेस बऱ्याच हिंदू मंदिरांची खूप नुकसान करण्यात आलेली होती. खूप मूर्त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी हे सुद्धा आहे. बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की त्यांनी किती गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बघू शकताय नंदीच्या तोंड सुद्धा त्यांनी हे केलेलं होतं, पण ते परत जोडण्यात आलेलं आहे. बघू शकताय. आणि कालांतराने त्या खडकांची झीज सुद्धा होत जाते. त्यामुळे या मंदिरावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे त्या गोष्टीचा. त्यानंतर मुख्य मंदिराकडे प्रवेश करण्यासाठी आम्ही निघालो.
मुख्य मंदिर सुद्धा अतिशय सुंदर, म्हणजे खूप छान कोरीव काम केलेलं आहे. मंदिराचा सभामंडप व गाभाऱ्यावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटई शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे, ती जी मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पण इथे मुख्य दरवाजावरती बघू शकताय तुम्ही देव देवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग इथे कोरलेले आहेत. मंदिरातलं शिल्प अतिशय त्रिमित असून त्यावरती पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाचा आणि सावलीच्या छटांतून निर्माण होणारे मंदिराचे देखणे पण अधिक उठावदार दिसते. बघू शकताय तुम्ही, अगदी सुंदर असे दगडावरती कोरीव काम केलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं. आणि इथे आतमध्ये गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर अतिशय थंड वाटतं. बघू शकताय इथे असलेले जे मुख्य खांब आहेत ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत. इथे तुम्हाला पूर्ण मंदिरात अगदी बारीक अशी कोरीव नक्षीकाम, त्यानंतर देवदेवतांच्या मूर्त्या आणि रामायणात घडलेले बरेच प्रसंग तुम्हाला इथे बघायला मिळतात. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी अगदी बारीक लक्ष देऊन सगळं बघायला लागेल आपल्याला, तेव्हा हे समजेल. पण तुम्ही नाशिकच्या जवळपास कुठे राहत असाल तर आवर्जून नक्की एकदा भेट द्या या मंदिरात. खरंच खूप छान आणि मस्त आहे. नाशिक जिल्ह्यातील शहर सिन्नर या शहरात 11व्या शतकातील प्राचीन शिवमंदिर आहे हे, आणि भव्य दिव्य असं आहे. भूमिज शैलीत बांधलेलं आहे. भूमिज शैलीतलं बांधलेलं अतिशय उत्तमोत्तम शिल्पाकृतीने नटलेलं हे मंदिर आहे. बघू शकताय किती छान आहे. पुण्यातनं तुम्ही जाणार असाल तर 185 किलोमीटर आहे आणि नाशिकपासून तुम्हाला फक्त 26 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार आहे. बघू शकताय खूप सुंदर काम केलेलं आहे. गोंदेश्वर मंदिर हे मध्ययुगीन भारताच्या वास्तुशिल्पीय प्रगतीचा आणि आध्यात्मिक प्रेरणेचा पुरावा आहे. म्हणजे आधीपासून आपण देवदेवतांच्या पूजा पाठ करत आलोय. बघू शकताय वरती सगळे प्रसंग कोरलेले आहेत, ते फक्त आपण समजून घ्यायला हवेत. यासाठी विशेष गाईड आपल्याला ठेवावा लागतो किंवा विशेष गाईडची मदत घ्यावी लागते. तर आम्ही दर्शन करण्यासाठी आतमध्ये गेलो. महादेवाचं शिवलिंग भव्य असं आहे, खूप छान, खूप मोठं आहे. बघू शकताय. आणि याचसाठी केला होता हा सगळा अट्टहास, आपण असं म्हणू शकतो. फक्त महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. कारण माझा खूप जास्ती प्रमाणात विश्वास आहे महादेवावरती, कारण ते जे करतील ते योग्यच करतील असं मला वाटत असतं प्रत्येक वेळेस. म्हणून मी माझ्या मुलाचं नाव ठेवताना शिवम ठेवलेलं आहे. कारण दिवसातनं मी माझ्या मुलाला जितका वेळा आवाज देईन तितके वेळा महादेवाचं नाव माझ्या मुखात येईल, या गोष्टीचा विचार करून. तर बघू शकताय खूप सुंदर आतमधलं सुद्धा कोरीव काम खूप सुंदर केलेलं आहे. बघू शकताय. त्यानंतर जवळच गोंदेश्वर तलाव देखील आहे, पण तिथे आम्ही काही गेलो नाही. वस्तुतः लोकवस्ती असलेला हा परिसर आहे, पण मंदिराचा परिसर मात्र अजूनही मोकळाच आहे. सध्या या मंदिरात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने या परिसरातील सोयी सुविधा निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. मंदिराकडे जायचे असेल तर स्वतःचे वाहन हवे अथवा सिन्नरच्या बसस्थानकापासून रिक्षा करून तिथे पोहोचावं लागतं. तुम्ही हे सगळं बघताय, हे मी तुम्हाला आत्ता जे दाखवते आहे, इथे सगळे आपले गज होते, म्हणजे हत्ती होते. पण मुघल काळामध्ये या सगळ्या हत्तींची सोंड छाटून टाकण्यात आलेली आहे. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. अतिशय वाईट वाटतं खरं तर, कारण आपली संस्कृती, आपल्या गोष्टी, आपल्या संस्कृतीला आधार देणाऱ्या, पुरावे देणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याच नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. त्यामुळे खरंच खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. आणलेलं आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे आणि अप्रतिम
दिसतं. खूप छान दिसतं ते शिखर जे बनवलेलं आहे ते. आणि ते सगळे प्रसंग कोरलेले आहेत, पण तितकी माहिती, पुरेशी माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी तुम्हाला एक साधी पर्यटक म्हणून मी तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करते. जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मंदिराच्या आजूबाजूला भरपूर म्हणजे 4 मंदिरं आहेत. मुख्य 4 मंदिरं आहेत. त्यामध्ये एक विष्णू मंदिर दाखवलं मी तुम्हाला. त्यानंतर इथे गणपती मंदिर आहे आणि प्रत्येक मंदिरासाठी छोटे छोटे सभामंडप त्यांनी उभारलेले आहेत, गाभारे उभारलेले आहेत. बघू शकताय इथे हा गणपतीच्या मंदिराचा गाभारा आहे आणि तिथेच दिवा वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी सोय केलेली आहे. अतिशय स्वच्छ सुंदर असा परिसर आहे. तुम्ही जर नाशिकपासून जवळ राहत असाल आणि तुम्हाला हे मंदिर अजून पण माहीत नसेल तर अवश्य भेट द्या. इथे सगळं हे पटांगण मोकळं आहे. त्यानंतर म्हणजे 4ही दिशांना 4 मंदिरं आहेत. बघू शकता हे सगळे हत्ती खूप सुंदर दिसलं असतं खरं तर, जर त्यांनी ते तसं टिकू दिलं असतं तर. बघू शकता जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलं, दगडांचा रंग हा गुलाबी आहे. बघू शकताय खरंच खूप सुंदर दिसतं हे. त्यानंतर इथे जे मंदिर आहे ते पार्वती मातेचं मंदिर आहे. खूप छान आणि खूप म्हणजे एवढे वर्ष एखादी गोष्ट टिकणं सोपं नसतं, पण जुनं ते सोनं आपण म्हणतो त्याच पद्धतीचं काहीतरी आहे. कारण हे जितकं जुनं आहे तितकंच ते टिकाऊसुद्धा आहे आणि ऑफकोर्स हे आपली संस्कृती आहे, त्यामुळे ते जपणं, ते टिकवणं हे आपलंच काम आहे असं मला वाटतं. बघू शकताय आणि अगदी स्वच्छ सुंदर मस्त आणि गावाच्या जवळ असल्यामुळे खरंच खूप छान वाटतं. मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर बघू शकताय शेवटचं मंदिर मी तुम्हाला दाखवते आहे. सूर्य मंदिर आहे. अतिशय सुंदर. म्हणजे ज्यावेळेस रथसप्तमीला वगैरे जेव्हा सूर्यपूजन असतं तिथे बरेच लोक येतात त्यावेळेस. त्यानंतर इथे मुघलांनी उद्ध्वस्त केलेले नंदी तुम्ही बघू शकताय. असं खरं तर नाही व्हायला पाहिजे, पण हे झालंय. पण बघू शकताय इथे मंदिराची पूर्ण माहिती दिलेली आहे. अवश्य नक्की भेट द्या. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. पुढे मी पूर्ण मंदिराचा एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा. कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. तर बघू शकताय तुम्ही पूर्ण मंदिर अतिशय सुंदर असं दिसतं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.